एक मोठा इतिहास. अहो, ज्या राजाच्या नावानं आपलं अस्तित्व आहे, मित्रांनो विचार करा की थकून थकून एका झाडाखाली बसा, झाडाखालून एका विंचू निघावा, विंचवाला पाहून पळत सुटावं, पडता पडता एका विहिरीत उडी घ्यावी, विहिरीत उडी घेतल्यावर काय तिथे एक मोठी मगर दिसावी, मगरीला पाहून परत वर यावं, वर आल्यावर एक वाघ दिसावा, वाघाला पाहून परत विहिरीत उडी घ्यावी आणि मग काय एका फांदीला लटकावं, फांदीवरचं मोह उडून जावं आणि मधाचा एक थेंब आपल्या तोंडात पडावं. असं कोणाचं आयुष्य असतं का हो? असतं का? अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कोणासाठी हो? कोणासाठी? तुमच्यासाठी, आमच्यासाठी. पण आज आम्ही फक्त चौथी नंतर कधीच इतिहास वाचत नाही. मी चौथीत असताना मला इतिहास शिकवला जायचा की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलाय. मी चौथीत असताना मला इतिहास शिकवला जायचा की छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने त्या लाल महालात घुसून त्या शाहिस्त खानाची 3 बोटे कापली. याच्या व्यतिरिक्त कोणता इतिहास आज जी मुलं चौथीत शिकतात त्यांना शिकवला जातो का? नाही शिकवला जात. मला सांगा की छत्रपती शिवाजी महाराज हे त्या सौदी अरेबियात जन्मलेत का हो? की छत्रपती शिवाजी महाराज जपानच्या हिरोशिमा नागासाकी अणुबॉम्ब टाकलेल्या देशात जन्मलेत? मला सांगा की छत्रपती शिवाजी महाराज हे त्या अमेरिकात जन्मलेत का हो? नाही. मग का आपल्या राज्याचा इतिहास तिथे शिकवला जातो? छत्रपती शिवाजी महाराज हे जन्मले आपल्या भारतात आणि त्यातल्या त्यात आपल्या या महाराष्ट्रात. पण आपण महाराष्ट्रीयांनी काय केले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त एका व्याख्यानाच्या चौकटीत बंदिस्त केलेलं आहे. आपण काय केलेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त भाषणाच्या चौकटीत अडकून ठेवलेलं आहे. आणि ही फार चुकीची गोष्ट आहे. छत्रपतींचा इतिहास हा छोटासा आहे का हो? की छत्रपतींचं स्वराज्य आपल्यासाठी छोटंसं पडलंय? छत्रपतींचा इतिहास हा महाराष्ट्रासाठी मोठा आहे. छत्रपतींचा इतिहास हा जगासाठी मोठा आहे. कसा मोठा आहे? कसा मोठा आहे? छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी आज घेतलं ना तर आपल्या छात्या फुगून निघतात, रक्त सळसळायला लागतं आणि वाटतं येऊ देत जितकी अडचणी, जितके संकट, जितके तुफान माझ्या रस्त्यात यायचे ना, येऊ दे. मी एकटा समर्थ आहे. हत्तीचं बळ माझ्यात आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज नावाची ताकद माझ्या पाठीशी. अहो, मला सांगा महाराजांचा इतिहास आपल्यासाठी आदर्श तरी कसा? या 21व्या शतकात वावरताना जगाच्या पाठीवर कोणत्याही संकटांचा सामना जर करायचा असेल ना तर फक्त आणि फक्त छत्रपतींचा इतिहास समोर ठेवावा लागतो. म्हणजे कोणतंही संकट तुमचा पराभव करू शकत नाही आणि हे छत्रपती शिवाजी महाराज नावाची ताकद आहे. आज आमचे युवक तोंडावर विचारतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यासाठी काय करून ठेवलंय, काय करून ठेवलेलं आहे. खरं तर आपल्याला लाज वाटायला पाहिजे हा शब्द, हा प्रश्नही उच्चारताना. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अस्तित्व निर्माण करून दिलंय. जगाच्या पाठीवर जर आपली ओळख असेल ना तर फक्त त्या राजामुळे. कारण या जगात वावरताना तुम्ही जगाच्या कोणत्याही कोणत्यात जा आणि फक्त एवढं म्हणा, मी आहे ना, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून आलेला हो, तिथे तुमचा गौरव केला जाईल. अहो, त्या राजाविषयी काय सांगावं हो? मनही बोलायला लागतं की आठवावे शिवरायांचे, आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवे व साक्षेप भूमंडळी. अहो, मेलेल्या मनाला जाग्या करण्याचं सामर्थ्य माझ्या राज्यात आहे. अहो, काय आणि किती सांगावी हो त्याची नीती. पराक्रमाच्या आड चातुर्याची गती. आशा करते की तुम्हाला कळले असेल आणि इथेच थांबते. जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय. यानंतर पुढील